नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे ब्लाऊजला हँगिंग करायचं. हँगिंग म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल हँगिंग म्हणजे काय? तर आपल्या मराठी भाषेत ज्याला आपण लटकन म्हणतो त्यालाच आपण ही हँगिंग असं म्हणतो. तर आज आपण आता इथं हँगिंग करणार आहे. तर पहिल्यांदा मी काय केले, एक ब्लाऊज घेतलेला आहे, तो स्टिच केलेला आहे, म्हणजे शिवलेला ब्लाऊज आहे तो रेडीमेड आयता. आणि त्याच्यावर मी काय केले, अर्धा इंचाने टेपने काय केले, मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे मी, आणि दोन्ही बाह्यांना मार्किंग करून घेतलेलं आहे अर्धा इंचाचं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण एक साधा सुई धागा घ्यायचा आहे आणि वर्क करायला चालू करायचं आहे, म्हणजेच हँगिंग बनवायला चालू करायचं. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले, एक 7000चं ग्लू घेतले, चेन स्टिच घेतले, गोल्डन बीटचं बॉल चेन घेतलेले आहे. त्यानंतर ड्रॉप शेपचे एक मणी घेतलेले आहे, ते एक माळा आहे, आणि छोटे गोल्डन बीट्सही घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी काय केले, सुई धाग्यामध्ये ती ओवून, धागा सुईमध्ये ओवून पूर्णपणे मी असे 10 मण्यांचे इथं, एकतर तुम्ही एक माप ठेवा की बाबा तुम्हाला किती मणी ओवायचे आहेत. मी इथं 10 मणी होते आहे. मी इथं 10 मणी ओवून 10 मण्यांचं मी एक हे ठेवलेलं आहे, मेजरमेंट ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण 10 मणी ओवून ते हँगिंग पूर्ण करणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, असे 10 मणी घ्यायचे आहे. त्यानंतर एक ड्रॉप शेपची बीट टाकायची, आणि त्यानंतर एक परत गोल्डन बीट टाकायची एक आहे. अशा पद्धतीने गोल्डन मनी 11 आणि एक ड्रॉप शेप हे रिटर्न माघारी घ्यायचं, आणि त्यामधून गोल्डन बीट बाजूला ठेवायचं, आणि बाकी सरळ पाठीमागच्या बाजूला आपण काय करायचं आहे, सुई काढून घ्यायची आहे. प्रत्येक मण्यामधून परत एकदा माघारी काढून घ्यायची आहे सुई. त्यामुळं काय होतं, जे हँगिंग आपण बनवतो आहे ते एकदम टाईट आणि फिट्ट राहतं, इकडं तिकडं मणी हालत नाहीत, आणि 1-2 वेळा त्याला काय करायचं आहे, टाके देऊन घ्यायचे. त्याच्यामुळे फिट्ट व्यवस्थित राहतं ते, आणि दिसायलाही छान दिसतं. अशा पद्धतीने मी सगळ्या ब्लाऊजचं पूर्ण तयार करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजला हँगिंग तयार करून घेतले. आता त्यानंतर काय करणार आहे, मी थोडंसं वर्क पण करणार आहे. त्यामुळे मी इथे काय केलं, ग्लू लावून घेतलेला आहे, आणि त्याच्यावर जी गोल्डन बॉल चेन आहे ती काय करते आहे, मी चिपकवून घेते आहे व्यवस्थितपणे. छान पद्धतीने त्याला चिपकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच आपण दुसरी चेन चिटकवणार आहे, ती म्हणजे चेन स्टिच, म्हणजे स्टोनची चेन चिटकवणार आहे आपण इथं त्याच्या शेजारी. त्यामुळे काय होतं, छान असा लुक येतो. दोन्ही चेन पूर्णपणे गोलबाईचा जेवढा राऊंड आहे तो तेवढ्या राऊंडला आपण काय करणार आहोत, चिटकवून घेणार आहोत, आणि दोन्ही बाही आपण काय करणार आहोत, छान असे दोन्ही बाहींना आपण डिझाईन बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हे पूर्ण चिटकवून व्यवस्थितपणे घेते ग्लूने. तुम्ही म्हणाल की ह्या ग्लूने निघते का वगैरे, तर हा ग्लू एकदम परफेक्ट ग्लो आहे असे काही बॉल चेन किंवा चेन स्टिच चिटकवण्यासाठी. कारण ह्या ग्लोने काहीही, कोणताही ब्लाऊज असू द्या, त्यावर एकदम परफेक्ट आणि फिट्ट असं चिपकतं, निघण्याचे अजिबात चान्सेस नाही त्याचे. तर अशा पद्धतीने मी तयार करून घेते बॉल चेन आणि चेन स्टिच चिटकवून, आणि त्यानंतर परत एकदा आपण बॉल चेन त्याच्या शेजारी चिटकवणार आहोत. म्हणजे अशा 3 लाईनी आपण तयार करणार आहोत. आपण जसं आरी वर्कला वर्क करतो ना ब्लाऊजला, तसंच आपण इथंही बनवणार आहोत छान पद्धतीने.
तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे एक बाजू म्हणजे एक बाही कंप्लीट केलेली आहे. आता सेम अशीच आपल्याला काय करायचं आहे, दुसरी बाही कंप्लीट करून घ्यायची आहे. छान पद्धतीने मी अशा दोन्ही बाही कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. हे बघा पूर्णपणे छान असे लटकन लावून घेतलेले आहेत. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर कसे वाटतात, जमलेत का मला? छान असे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर आपणही घरच्या घरी हे अशा पद्धतीने आपले ब्लाऊज आहेत की नाही सजवू शकतो. म्हणजे ट्रेंडिंग पद्धतीने आपल्या ब्लाऊजला आपणही डेकोर करू शकतो घरच्या घरी आणि कमी खर्चामध्ये एकदम. तर तुम्हाला आवडले का हे सर्व काही मी ब्लाऊज डेकोरेट केलेला आणि कसा वाटला ब्लाऊज मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. तसेच आपल्या चॅनलला सपोर्ट करा.